आज मी एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला देणार आहे. तरी तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच सोडवलेल्या प्रश्नपत्रिका मिळून जातील माझ्या या चॅनेलवर. आपण शिकणार आहे इयत्ता 8वी सेमीची मॅथची युनिट टेस्ट फर्स्ट घटक चाचणी पहिली. यामध्ये फिल इन द ब्लँक आहे. इंटेरियर ortho center of acute angle is in the interior of the triangle. A plus B plus C चा जो तिघांचा स्क्वेअर आहे त्याचा फॉर्म्युला गाळलेली जागा आहे स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC. There are infinite rational numbers between any two rational numbers matching the following मध्ये ग्रुप A आन्सर आणि ग्रुप बी आहे. तर रेशनल नंबर हा √7 आहे. 5 ची डिग्री फक्त 0 असल्यावर त्याचा आन्सर 1 असतो, कुठलाही अंक असू दे. क्यूब 3 आहे 8 आणि 27 चा, तर 8 चा क्यूब 2 आहे, 27 चा 3 आहे, म्हणून इथे डी हा क्रमांक येणार आहे. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला 5 ला जर बेस आहे तर 15 केला तर ते आपल्याला कम्पेअर करता येईल. म्हणून 5 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर वरचा जो 3 आहे त्यालाही 3 ने मल्टिप्लाय होतं, म्हणून 3 3 जा 9 आणि 5 3 जा 15. तर ड्रॉ लाईन एल, टेक पॉइंट ए आउटसाइड द लाईन. याप्रमाणे येईल, कारण पॅरलल लाईन आहे, आपल्याला फक्त पॅरलल लाईन ड्रॉ आउटसाइड पॉइंट मधून करायचं आहे. याच्यानंतर फाइंड क्यूब ऑफ 0.02. तर याचं क्यूब काढायचं म्हणजे 3 वेळा त्याचा गुणाकार असेल. पॉइंट नंतर जे 2 घर आहेत असं 3 जणांचं आहे, म्हणून 6 घरांनंतर क्यूब केल्यानंतर पॉइंट येईल. पुढे 0.5 वेळा 1 - 1/a क्यूब. तर त्याचं याप्रमाणे आहे सूत्रानुसार. फिल इन द ब्लँक मध्ये ट्रायंगल एलिमेंट इथे जर LX हा त्याचा अल्टिट्यूड आहे आणि LY आहे, जो LY आहे तो मीडियन आहे. फॉलोइंग सिक्वेन्स ॲडजॉइनिंग फिगर दाखवलेली आहे आणि अँगल B x+15 आणि अँगल E 2x+15 दिलेला आहे. तर याप्रमाणे आपल्याला अँगल B आणि अँगल D जो आहे याचा अँगल B आणि D इथे पाहिलं तर तो अपोजिट आहे. तर अपोजिट असल्यामुळे तो काय होईल की त्याचा सेम असेल, अपोजिट असतो तो. तर त्यामुळे अँगल B आणि अँगल D सेम, म्हणून अँगल D आणि अँगल D जो आहे तो समानच असेल. म्हणून मेजर ऑफ अँगल D प्लस मेजर ऑफ अँगल E जो आहे तो लिनियर असल्यामुळे 180 त्यांची ऍडिशन असेल, सम असेल. तर D ची जी व्हॅल्यू आहे x+15, D ची जी व्हॅल्यू आहे x+15 प्लस E ची व्हॅल्यू 2x+15 मध्ये x 3x होईल आणि 15 आणि 15 30 होईल. जो 30 आहे तो 180 ला मायनस होईल, 150 होईल आणि 3 जो मल्टिप्लिकेशन मध्ये x ला तो 150 ला डिवाइड मध्ये जाऊन 50 उत्तर येईल, म्हणजे x ची व्हॅल्यू 50 येईल. सिम्प्लिफाय p प्लस क्यूबचा क्यूब प्लस p मायनस क्यूचा क्यूब. तर हे असे रूल प्रमाणे मी फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे आणि ते सोडवलेलं आहे. इथे आन्सर पण दिलेला आहे याप्रमाणे. ते शो नंबर √5 ऑन द नंबर लाईन. तर ड्रॉ करायचे आहे. तर आपल्याला माहिती आहे की 4 हा रूट असलेली संख्या आहे, त्याच्यामुळे त्याचा पुढचा जो √5 आहे तो 4चा जो आहे रूट तो 2 आहे, म्हणून पुढे √5 हा 2 नंतर येईल. याच्यामुळे या प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे ते पहा आणि तुम्ही लिहा. तुम्हाला अशाच प्रकारचे आन्सर सहित जर घटक चाचण्या हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब